नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव वडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची मुदत दिली. जर तुम्ही आधारला पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर ते तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकतं. जे पण तुमचं बँकेला अकाउंट ओपन केलं असेल, ज्या पण बँकेत तुमचं अकाउंट असेल, ते बँक अकाउंट हे बंद होऊ शकतं, म्हणजे निष्क्रिय होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की आपलं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का नाही, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण बघूया की आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का नाही, त्याचं स्टेटस कसं चेक करायचं. आपण थोडक्यात माहिती आहे स्क्रीनद्वारे मी तुम्हाला दाखवतोय. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचं आहे. तिथं आपल्याला सर्च करायचं आहे आधार पॅन कार्ड. आधार पॅन कार्ड हे वेबसाईट सर्च केल्यानंतर पूर्ण टाकायचं आधार पॅन कार्ड लिंक, हे टाकायचं आधार पॅन लिंक. तर ते टाकल्यानंतर तुम्हाला एंटर दाबायचं. एंटर दाबल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे लिंक आधार युजर मॅन्युअल किंवा आपण लिंक आधार, इथं जरी क्लिक केलं 3 नंबरची जी साईट आहे त्याच्यावर आपण चेक करूया लिंक आधार. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तिथं आपल्याला होमवर क्लिक करायचं आहे. होमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली तिथं दिलेलं आहे बघा तुम्हाला लिंक आधार स्टेटस. तर इथं आपल्याला काय टाकायचं आहे, आपल्याला लिंक आहे का नाही, आपला आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का नाही, त्याच्यासाठी आपण स्टेटस चेक करतोय. तर तिथं आपण लिंक आधार स्टेटस या बटनावर या लिंक आधार स्टेटस याच्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर लोड होईल. पेज लोडिंगला टाइम लागतो थोडा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला इंटरफेस. आता इथं काय आहे, लिंक आधार स्टेटस. आता एंटर द फॉलोइंग डिटेल्स. आता फर्स्ट नंबरला आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा. आपला जो पॅन कार्ड नंबर असेल तर तो पॅन कार्ड नंबर, आता हा माझा पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे मी. इथं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. जो असेल तो पॅन कार्ड बघायचं, पॅन कार्डवरचं जे डिटेल्स असेल ते आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. पूर्ण जो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, असं झाल्यानंतर आपण चेक करायचे की आपला पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर आपण बरोबर टाकलेला आहे. व्यवस्थित जर काळजीपूर्वक जर व्यवस्थित जर टाकलेला असेल तर आपल्याला ह्या साईडला व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जर आता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर येत आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला असा जर स्क्रीनवरती मेसेज दाखवला युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार नंबर, बरोबर, तुमचा पॅन कार्डचा 2 डिजिटचा स्टार्टिंगचा नंबर आणि आधार कार्ड नंबर जो येत असेल तर समजून घ्या तुमचं आधारला पॅन कार्ड हे लिंक आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला चलन काय वेळेस काय करतो आपण घाई गडबडीत, काही सेंटरमध्ये पण होत असतं की सर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही, पण तुम्ही आधी पहिल्यांदा चेक करू शकतात की अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे, त्याला काही एवढं अवघड नाही आहे. तर तुम्हाला जर अशा प्रकारे जर दिलं असेल ऑलरेडी लिंक टू गिव्हन टू आधार नंबर, तर ऑलरेडी मी जर आधार कार्डला पॅन कार्ड जर लिंक केलंय तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल, अशा प्रकारची तुम्हाला माहिती देईल. तर शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही असं पद्धतीने चेक करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं व्हिडिओच्या ज्या स्क्रीनवर दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कसं चेक करायचं, काय चेक करायचं, सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित मी सांगितली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. जर तुम्हालाही काही अडचण येत असेल की आधार कार्ड पॅन कार्डला जर स्टेटसमध्ये जर तुम्हाला दाखवलं नसेल, लिंक नाहीये बुवा असं, तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. धन्यवाद.